साक्री पोलिसांची मोठी कारवाई. चोरीतील 9,85,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. साक्री पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्त कारवाई करत शेतातील कापूस, सोयाबीन व बाजरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून 9,85,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. साक्री व पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातून कापूस, सोयाबीन व बाजरी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार साक्री पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त तपास मोहीम राबवली. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांवर नजर ठेवली. सिन्नर येथे राहणाऱ्या एका संशयिताकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोन्या उर्फ सोनू निंबा भील राहणार किरवाडे यास सिन्नर येथे अटक केली असून विनोद गुलाब अहिरे राहणार मुल्हेर, सागर अनिल माळचे, लक्ष्मण माळचे, राज माळचे तिन्ही राहणार धाडणे तालुका साक्री आरोपींना ताब्यात घेतले. उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे. चौकशीत त्यांनी शेतमाल चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत चोरीचा शेतमाल, वाहतूक साधने, इतर साहित्य असा एकूण 9,85,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून साक्री पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिवाळे, पीएसआय प्रसाद रोंदळ, पीएसआय महेश घायतड, साक्री बीट अंमलदार बापू रायते, पोलीस कर्मचारी उमेश चव्हाण, नारायण चव्हाण, मयूर चौधरी, तुषार जाधव, सुशील सूर्यवंशी, साईनाथ पवार यांनी कामगिरी बजावली. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे.